हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आली आहे किचनमध्ये आणि कॅटूचा नाश्ता झाला आहे आणि मी माझा नाश्ता दाखवते मी काय केले. तर त्या दिवशी बॅटर उरलेलं तर मी हे डोसे बनवलेत आणि आता आजचे डोसे खूप छान झाले आहेत. आणि ही चटणी आणि इथे मी दूध ठेवले कॉफीसाठी. इकडे ब्रेड टोस्ट करते आणि आज मी बनवणार आहे ही कोलबी साफ करून काल ठेवली होती आणि मी ते कोलबीचं सुक्कं करेन आणि मस्त नाचणीची भाकरी करेन त्याच्याबरोबर. तर तुम्हाला मी दाखवेन, शेअर करेन. चला मग आपण भेटूया नंतर. ऑइल लाव. मामाने कसं लावलं? मालिश केली ना? अच्छा, ते काय काय अच्छा क्लिप लावू. हे घे. आता लावलं तर नाटक करतेस. मग मला ऑइल लाव. हे घे. कुठे गेलं ऑइल? कुठे आहे ऑइल? कुठे आहे काय तू? हे घे, हे घे ऑइल लाव. हां, हे घे. हां, लाव लाव बरोबर. कर, मालिश कर, मालिश कर. अरे छोनू बबू, मालिश कर ना. माझी केस बघ कशी झाली आहेत. कर मसाज कर, मसाज कर. केट मसाज कर प्लीज. आई नाही आहे मामाच्या केसाला तेल लावायला. मग तू लाव ना आता प्लीज. हां, ते लाव. असं कोण लावतं? आता मी इथे कोलंबी मसाला करायला घेतला आहे. तर मी एका टोपामध्ये तेल ॲड केले. तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदे ॲड करायचे आहेत आणि कांदे इथे मी 3-4 घेतले आहेत मस्त बारीक चॉप करून. आणि कांद्यातनं मी नेहमी मीठ ॲड करते तर चांगले सॉफ्ट होतात आणि लगेच लाल वगैरे पण होतं. तर त्याच्यानंतर चांगलं हे परतायचं आहे आणि मग अद्रक लसणाची पेस्ट वगैरे ॲड करायची आहे, हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि ते चांगलं मिक्स वगैरे करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लाल होईपर्यंत ठेवायचं आहे. आणि आता कांदा चांगला लाल झाला आहे तर त्याच्यामध्ये ॲड करेन मी टोमॅटो आणि मग त्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करेन. हळदी, लाल तिखट आणि आपलं धने पावडर आणि मी काश्मीरी लाल मिरची पण पावडर टाकते कारण कलरसाठी, कलर छान येतो. आणि मग ते सर्व मिक्स करून आपल्याला मसाला शिजेपर्यंत ठेवायचं आहे झाकण लावून 5-10 मिनटं स्लोवरती. 5 मिनटं पण बस आहे कारण मसाला ना चांगला शिजला पाहिजे तरच चव चांगली येते. तर आता मी झाकण लावून ठेवेन. आता हे मसाले मी ॲड करते याच्यामध्ये. आणि आता इथे बघू शकता तुम्ही मसाला मस्त शिजला आहे आपला. तर त्याच्यामध्ये आता मी कोलंबी ॲड करेन आणि 5-10 मिनटं स्लो गॅसवर ठेवेन. थोडं पाणी ॲड केलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी कोलंबी ॲड करेन. आणि आता कोलंबी मसाला रेडी आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे. मला सर्व जेवणात आवडतं कोथिंबीर. डाळ, भाजी वगैरे सर्वामध्ये मी कोथिंबीर टाकतेच. आणि आता मी भाकरी करायला घेतली. तर त्याच्यामध्ये 1 वाटी मी पाणी आणि 1 वाटी भाकरीचं पीठ घेतलं आहे. हे नाचणीचं बनवते, नाचणीचं पीठ घेतलं आहे मी. आणि पहिला पाणी आहे ना चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पीठ ॲड करायचं आहे आणि आपण गरमच असताना आपल्याला मळून घ्यायचं आहे ते. तरच भाकरी मस्त सॉफ्ट होते. आणि ना मी भाकरी मस्त लाटूनच घेते कारण मला नाही जमत आहे थापायला. जसं तुम्हाला जमतं तसं तुम्ही करू शकता. आणि खूप छान झालेली, एकदम सॉफ्ट होतात भाकरी. जसं जमते तुम्ही तसं करू शकता.
आणि आता ही मी भाकरी लाटून घेतली आहे. आता मी तिला मस्त शेकून घेईन आणि आता मस्त खायला रेडी होईल. आणि तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये. आणि आता हे झाले रेडी, तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो जुहू चौपाटीला, पण आज संडे होता ना, तर खूप क्राऊड होता. तर कॅटूला आम्ही असंच फिरवलं, पण खूप क्राऊड होता. त्याच्यानंतर ना आम्ही गेलो वर्सोवाला निघालो. तर मला खायचं होतं रॅमेन. आणि किती 2-3 नाही, खूप जास्त महिने झाले असतील आम्ही नव्हतो गेलो. आणि त्याच्यानंतर खूप मस्त आहे, खूप टेस्टी आहे. तुम्ही पण एकदा जाऊ शकता. वर्सोवाला आहे, थर्ड वेव कॉफी शॉप. काय ऑर्डर केलं तू? कॅटूने ऑर्डर काय केलं? हां, नंतर आम्ही ऑर्डर केलं रामेन बोल आणि झोल मोमोज. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतं आणि खूप टेस्टी होतं. तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करा. आणि ते माझी कॅट, तिने पण खूप एन्जॉय केलं. आणि आता आम्ही खाऊन घेतो आणि मग चला आता पुढे व्हिडिओमध्ये सोबत राहतो मी. हाँ, किसको ये कौन पिएगा? क्या तू? मस्त आहे. बस बस हा बस कॅटू. आलो आहेत भटकून ना कॅटू. हां, जुहू चौपाटीला गेलो, मग रामेन खायला गेलो. मग तर तुम्ही ते तर व्हिडिओमध्येच बघालच. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. कॅटू इकडे लवकर बाय बाय कर. कम फास्ट से बाय बाय. बाय बाय. से बाय बाय. गिव फ्लँकी.